राज्य सरकारने पीक विम्यासंदर्भात एकाच दिवशी 7 जी.आर काढलेले आहेत. हे जी.आर नेमके कोणत्या पीक विम्याचे आहेत, कोणत्या वर्षीच्या पीक विम्याचे आहेत, नेमका कोणता पीक विमा आपल्याला भेटणार आहे आणि हे सगळे जी.आर नेमके कशासाठी काढलेले आहेत, हेच एक अगदी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. सो सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण जी.आर बघूयात की नेमके जी.आर किती येतं आणि त्यामध्ये नेमकं काय आहे. तर पहिला जी.आर आपण बघू शकता, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. 30 मार्च 2026 हा जी.आर आहे. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करण्याची दायित्व रक्कम 18,58,80,947 इतकी ही जी रक्कम आहे, ही रक्कम वितरित करण्यास एक मान्यता देण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम 2022चा जो पीक विमा शेतकऱ्यांना भेटायचा बाकी होता, त्याची जी रक्कम होती, ही एवढी रक्कम जवळजवळ 18,58,00,000 ही एवढी रक्कम ही राज्य सरकारने या कंपन्यांना वर्ग करण्यात आलेली, म्हणजे याचा जी.आर काढण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा जी.आर मित्रांनो त्याच दिवशीचा आहे, 30 मार्च 2026चा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 12,70,677 इतकी रक्कम पीक विमा कंपन्यांना अदा करण्याबाबत. सो हा देखील जी.आर एकाच दिवशीचा आहे आणि जे थकीत पीक विमे आहेत त्या संदर्भात आहे. तिसरा जी.आर देखील तुम्ही बघू शकता. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 39,38,555 इतकी रक्कम पीक विमा कंपन्यांना अदा करण्याबाबत. हा तिसरा जी.आर आहे. त्यानंतर चौथा जी.आर आहे, बघू शकता तुम्ही, 30 मार्चचाच आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता जवळजवळ 36,94,868 इतकी रक्कम अदा करण्याबाबत. सो हे काही महत्त्वाचे जी.आर आहेत आणि एकाच दिवशी राज्य सरकारने जवळजवळ 7 ते 8 जी.आर काढलेले आहेत. हे जी.आर तुम्ही gr.government.maharashtra.in या संकेतस्थळावर बघू शकता. त्याची वेबसाईट मी तुम्हाला लिंकमध्ये देईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमके हे जी.आर कशासाठी येतं. तर आपल्याला माहिती आहे 2021 पासून ते आत्ता 2025 म्हणजे 24 पर्यंत जेवढे पीक विमे राज्य सरकारने म्हणजे केले होते, त्या संदर्भात पीक विमा कंपनीला द्यायची रक्कम ही राज्य सरकारकडून बाकी होती देणं पीक विमा कंपनीला, आणि ती रक्कम देण्यासाठी आता राज्य सरकारने हे पैसे वितरित करायला येतं. त्यामुळे 2021 पासून खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल, याची जर पीक विम्याचे पैसे आपल्याला पोर्टलवर दिसत असतील, म्हणजे जेव्हा तुम्ही लॉग इन करता PMFBYच्या पोर्टलवर आणि तिथे जर रक्कम बघत असाल, तुम्हाला रक्कम दिसत असेल पण ती रक्कम तुमच्या बँक खात्यात जर आलेली नसेल, तर मित्रांनो 2021 पासून ते 2024 पर्यंत जे पैसे बाकी होते, ज्या शेतकऱ्यांना पैसे येणं बाकी होते, त्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत. आपण याआधी देखील अपडेट बघितलं होतं की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पीक विमा वाटपास सुरुवात झालेली होती आणि त्याच संदर्भात मित्रांनो 2021 पासून ते 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी होते, ते हे पैसे या जी.आर मार्फत निधी हा राज्य सरकारने दिलेला आहे आणि कुठेतरी 21 पासूनचे पैसे आता परत शेतकऱ्यांना येणार आहेत. सो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं. आपल्याला माहिती आहे राज्य सरकारला एवढा म्हणजे 2021 पासून ते 2024 पर्यंत 4-4, 5-5 वर्षाचे शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवायचे आणि पीक विमा कंपनीच्या नावानं विधिमंडळात चर्चा करायच्या आणि वेळेवर त्यांचे पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्याचे पैसे वेळेवर भेटत नाहीत. सो कुठेतरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्णतः खेळ मांडलेला आहे आणि याच्यात कुठेही डाऊट नाही. 2025चा जो खरीप पीक विमा आहे तो देखील येणं अजून बाकी आहे. पोर्टलवर सगळीकडे पीक विमा दिसत नाहीये. ठराविक शेतकऱ्यांना, ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा दिसतोय. अजून पोर्टलवर पीक विमा सर्व शेतकऱ्यांना दिसत देखील नाहीये आणि त्याचं वाटप नेमकं कधी होणार याची स्पष्ट गोष्टी अजून क्लिअर झालेल्या नाहीत. सो तुम्ही विचार करता या राज्य सरकारची मानसिकता नेमकी काय आहे. 2021 पासून 2024 पर्यंत जे पीक विम्याचे पैसे होते ते दिलेले नाहीत आणि 2025चे जे खरीप हंगाम आहे त्याची एवढं नुकसान झालं, एवढी अतिवृष्टी झाली आणि त्याचे पैसे देखील द्यायचे राज्य सरकारची नीतिमत्ता दिसत नाहीये किंवा राज्य सरकारच्या मनात पीक विमा द्यायचा का नाही यावर मला नेहमी संशय येतो. सो हा एक त्याचा प्रूफ होता मित्रांनो. तुम्हाला हीच एक महत्त्वाची माहिती द्यायची होती. यामध्ये सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो 21 पासून ते 24 पर्यंत राज्य सरकारचा जो हप्ता असतो पीक विमा कंपनीला द्यायचा, तो हप्ता हा वितरित करण्यात हे जी.आर काढलेलं येतं आणि हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. सो मित्रांनो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. सो जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.